देवाबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. इतिहासातील काही व्यक्ती काळाच्या पलीकडे उभे राहतात. ते फक्त घटना घडवत नाहीत तर विचार घडवतात. राष्ट्रमाता जिजाऊ हेही असेच एक विचारस्वरूप व्यक्तिमत्व आहेत. राजमाता जिजाऊंचे महत्व आहे त्यांनी केलेल्या कर्तृत्वापेक्षा त्यांनी घडवलेले मूल्य जास्त आहे. अस्थिरता अत्याचार आणि अन्यायाने ग्रासलेल्या समाजात सत्तेचे फक्त स्वप्न नव्हते तर न्यायाधीष्ठ स्वराज्याचे त्यांनी तत्व मांडले. त्यांच्या दृष्टीने राजा म्हणजे शासक नव्हे, तर राजा म्हणजे प्रजेचा लोकांचा जनतेचा सेवक होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार चालवायला शिकवण्यापूर्वी विवेक चालवायला शिकवला. धर्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे तर मूळ तत्व होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे राजकीय क्रांती नव्हे तर नैतिक क्रांती ठरले. आजच्या तरुण पिढीसमोर हे मोठे प्रश्न उभे राहतात की स्वतंत्र आणि स्वैराचार्यातला फरक काय? यश म्हणजे फक्त वैयक्तिक क्रांती की सामाजिक जबाबदारी? आणि सत्ता म्हणजे हक्क की कर्तव्य? राष्ट्रमाता जिजाऊंच्या जीवनातून आपण हेच समजतो की विचाराशिवाय शक्ती विनाशकारी ठरते आणि मूल्याशिवाय यश पोकळ ठरते. मित्रमैत्रिणी, सर आज आपण उच्च शिक्षण घेत आहोत, करिअर घडवत आहोत, पण त्याचबरोबर संवेदनशील नागरिक घडवणे हे तितकेच गरजेचे आहे. स्त्री पुरुष समानता, सामाजिक न्याय आणि धर्म नैतिकता हे फक्त पुस्तकीय मूल्य नाहीत तर कृतीत उतरवण्याची मूल्य आहेत.